बचत गटाची झाली भेट कंबळ कंबळ माझ्या मनात भाऊ तुमच्या मनात बटन दाबायचं देवा देनात बटन दाबायचं देवा देनात या कंबळाची उंगलिया पाकळी या कंबळाची उंगलिया पाकळी आमदार ताई मनाची मोकळी मनात हवा तुमच्या मनात भाऊ तुमच्या देनात बटन दाबायचं देवा देनात बटन दाबायचं देवा देनात। नमस्कार दोस्तों, प्रभाग नंबर 5 से एक बड़ी राजनीतिक अपडेट लेकर हाजिर है। प्रभाग नंबर 5 में आज बीजेपी की एक मजबूत कॉर्नर सभा आयोजित की गई। इस सभा में संतोष शिंदे और वैशाली वाजे, जो बीजेपी के अधिकृत नगर सेवक पद के उम्मीदवार है, उनका ऊर्जावान प्रचार किया गया। इस सभा की खास बात यह रही कि कोपरगांव की माजी आमदार स्नेहलता ताई कोले खुद मौजूद रहकर जनता को संबोधित किया। उन्होंने मंच से अपील की कि नगर सेवक पद के अधिकृत बीजेपी के उम्मीदवारों को और नगराध्यक्ष पद के उम्मीदवार पराग संधान को अपना कीमती वोट दे और भारी मतों से विजयी बनाए। सभा में प्रभाग नंबर 5 के मतदाताओं ने बड़ी संख्या में हाजिरी लगाई। गली मोहल्लों से लेकर कोने कोने तक लोग इस कार्यक्रम में उमड़ पड़े, जिसका पूरा इलाका भाजपा के नारों से गूंज उठा। बीजेपी के कार्यकर्ता, पदाधिकारी और स्थानीय नेता सभी ने मन से अपना अपना मनोगत व्यक्त किया और जनता से अपील की कि इस बार अधिकृत उम्मीदवारों को ही चुनकर दे। सभा का माहौल पूरी तरह जोश, उत्साह और राजनीतिक नेतृत्व पराग संधान साहेब हे तिन्ही उमेदवार यांची निशाणी या ठिकाणी कमळ आहे आणि आपल्याला यांना सर्वांना सभागृहात या ठिकाणी पाठवायचं आहे। मित्रांनो, आपण बघतोय अनेक कॉर्नर सभा चालू आहे। समोरचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे काकाजी कोयटे अनेक आरोप प्रत्यारोप करताय, परंतु त्यांना एक प्रश्न आहे या ठिकाणी माझा, आपण अचानक 25 वर्षानंतर कोपरगाव शहरात या ठिकाणी आलात आणि एक हक्क गाजवण्याचं काम या ठिकाणी आपण करताय या सर्वसामान्य जनतेवर। ज्या ज्या वेळी कोपरगाववर अनेक संकट आले, कोरोनाचा प्रसंग असेल, पुराचा प्रसंग असेल, कोणताही प्रसंग असेल तर आपल्या सर्वांना आठवत असेल काकाजी तुम्हाला कुठे दिसले असेल, परंतु कोल्हे परिवार या ठिकाणी प्रत्येक प्रसंगाला या ठिकाणी धावून आलेला आहे। कोणताही प्रसंग असू द्या, पुराच्या पाण्यात ते विवेक भैया या ठिकाणी स्वतः एक सामाजिक काम करत असताना आमच्या बरोबर या ठिकाणी अनेक वेळा आम्ही पाहिलेलं आहे का विवेक भैया पाण्यात उतरून या ठिकाणी गोरगरिबांची नेहमी मदत करतात। परागजी संधान या ठिकाणी मी बघितलेलं आहे का तेही खडकीसारखा परिसर असेल, कर्मवीर नगरचा परिसर असेल, दत्तनगर, सुभाषनगर किंवा अन्य ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी पूर आलेला असेल, जे त्या ठिकाणी स्वतः मदतीसाठी उपस्थित राहतात आणि 24 तास अवेलेबल असणारा हा आपला उमेदवार आहे परागजी संधान। 3-4 महिन्यापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये असं जाहीर केलं की कोपरगाव मध्ये MIDC आलेली आहे आणि ज्यांना कोणाला प्लॉट लागत असतील त्यांनी आमच्याकडे अर्ज करावे। हे जेव्हा मी वाचलं तर त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की MIDC आधी आपण इथे नगरपालिकेच्या होत असलेल्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये आपण इथे कॉर्नर सभेसाठी सर्व जमलेलो आहोत। तर आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री संधान साहेब व आपले वाजेताई आणि दीपक संतोषजी शिंदे साहेब यांना सर्वांनी प्रचंड मताने निवडून द्यावे याची विनंती करतो। प्रभागातील आपल्या कोपरगावात म्हणजे पाहुण्यांना, लहान मुलांना खेळायला काही नाहीये, तर मला तुम्हाला असं सांगायचंय आपलं मत देताना आपल्याला विचारपूर्वक मतदान करा। कुणाच्या सांगण्यावरून, कुणाच्या काही म्हणण्यावरून त्याच्यावर जाऊ नका। आपलं मत खूप मोलाचं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की कुणी सांगेन तुम्हाला येऊन जी निवडणूक आहे तोपर्यंत आपली लाडकी बहीण योजना चालू राहील, नंतर ती बंद करण्यात येईल, पण असंही काही होणार नाही। जोपर्यंत CM आहे, आपलं सरकार आहे, तोपर्यंत योजना चालूच राहणार आहे आणि आपल्या बऱ्याचशा भगिनी त्याचा लाभ घेत आहेत लाडक्या बहीण योजनेचा। आपल्या सरकारच्या, भाजप सरकारच्या बऱ्याच योजना आहेत मग आपल्या भगिनींसाठी। तरी पण मी तुम्हाला सांगते सगळ्यांना मतदान करताना विचारपूर्वक मतदान करा। आपलं एक एक मत खूप महत्वाचं आहे आणि खूप मोलाचं आहे असं मी आपल्या सगळ्यांना सांगते। येत्या 2 तारखेला आपण सर्वांनी कमळ या चिन्हासमोर बटन दाबून आम्हाला तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी कराल अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करते। भाग्यवान आहात आपण संजीवनी उद्योग समूहाला लागून आहात, आपण भाग्यवान आहोत आपण साईधामला लागून आहोत, आपण भाग्यवान आहोत आपण साईबाबा कॉर्नर आपल्या साई तपोभूमी आपल्या जवळ आहे आणि आपण भाग्यवान आहात इथं दत्त मंदिर आहे, इथं महादेवाचं मंदिर आहे, सुंदर असा परिसर आहे। आणि सगळ्यात महत्वाचं विजूभाऊंची आता चर्चा झाली, ते म्हणाले ताई मी इथले बरेच प्रश्न सोडवले, तरी सुद्धा विजूभाऊ प्रश्न कधी संपत नसतात, बऱ्याच गोष्टी आहेत अजून बाकी आपल्या, त्या सगळ्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत आणि म्हणून त्यासाठी आपल्याला नगराध्यक्षाचा उमेदवारही तितकाच महत्वाचा आहे। काल आपण बघितलं मुख्यमंत्री आले
आपण भाग्यवान अशा अर्थाने आहोत की या जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त कोपरगाव साठीच सभा मिळाली मुख्यमंत्र्यांची, कुणालाही सभा नाही मिळाली. आणि अशा अर्थाने मुख्यमंत्री आले की तुम्ही थोडेसे चुकलात मागच्या वेळी. त्यांनी कबूल केलं की ताईंना 400-500 मतांनी थांबावं लागलं, नगराध्यक्षाचं सीटे आपलं नाही आलं, तर अशी चूक पुन्हा होता कामा नये अशी त्यांनी आपल्याला कळकळीची विनंती केली. तुम्ही मत द्या आणि मी निधी देतो अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी आपल्या सगळ्यांना आव्हान केलेलं आहे. आपलं प्रत्येकाचं एक एक मत किती महत्वाचं आहे याची मला जाणीव आहे आणि याची आपल्याला सुद्धा तितकंच गांभीर्य असलं पाहिजे. छोटी मोठी कामं राहिलेली असतील ती नक्कीच करू आपण, मी म्हणत नाही सगळीच कामं झाली. हा परिसर आहे, आपल्याला जर इथं पेवर ब्लॉक बसवले तर अजून भारी वाटेल की नाही बसायला. आपल्या आध्यात्मिक कामं, तुझे काही कार्यक्रम, सगळ्या गोष्टी छान होत राहतील. आणि म्हणून आपल्याला निश्चित आपल्या परिसरामध्ये उर्वरित राहिलेले कामं करायचे असेल तर आमच्या वैशाली ताईंना निवडून द्या, संतोष भाऊंना निवडून द्या. विजू भाऊंच्या पेक्षा दुप्पट ताकदीने वैशाली ताई काम करतील. मी कायम म्हणत असते, बाई माणूस दिवस उगवला का कंबर खोचून कामाला लागते. आणि नगरसेवक म्हणून माझी सगळ्यांना तुम्हाला विनंती आहे की आपण नगरसेवक व्हाल, निश्चित व्हाल, कारण हा संजीवनी परिवार आहे. ते नगरपालिका अशी अवस्था होती, मी आमदार झाल्यावर डोक्यावर वरून छत पडत होतं, इतकी जीर्ण इमारत झालेली होती. ती इमारत इतकी धोक्याची झालेली होती म्हणून नवीन नगरपालिकेची बिल्डिंग बांधली आपण. पंचायत समितीतून ग्रामीण भागातून लोक यायचे म्हणून विस्तारीकरणासाठी पंकजाताईंकडून 5 कोटी आणले आणि ती पंचायत समितीची बिल्डिंग आणि तिथल्या अधिकाऱ्यांच्या क्वार्टर्स आपण केल्या. त्याचबरोबर कोपरगाव शहराला 2 आपण पोलीस स्टेशन केले, एक शहरासाठी आणि एक ग्रामीण भागासाठी. आणि त्या पोलीस वसाहतीत मी गेले, तिथल्या महिला अक्षरशः रडत होत्या की ताई, पोलिसांचे आमचे नवरे बाकीच्या ठिकाणी कामाला जातात पण आमची घरं गळत आहेत, इथं कशाचीच सोय नाही. म्हणून पोलिसांसाठीच्या त्यांच्या परिवारासाठी सुद्धा आपण घरं चांगली नव्यानं बांधली. आणि म्हणून तिथे पूर आल्यानंतर बाहेर निघायला एकच रस्ता, गोकुळनगरीचा पूल, तो सुद्धा आपण बांधलेला आहे. फायर स्टेशन असं बांधलं की वरती ड्रायव्हरची सुद्धा राहायची होत नाही. तर शहरात आपले जे नातेवाईक आहे, मित्र मैत्रिणी, ओळखीचे, पाहुणे रावळे, सगळ्यांना जाऊन आपल्याला सांगायचं आहे हे आपलं पवित्र मत आहे, हे आपल्याला कमळाला द्यायचं आहे. तर आपल्याला दिल्लीत सरकार, मुंबईत सरकार आणि आपल्या इथं जर का नगरपालिकेत आपली सत्ता आली तर आपल्याला निधी मोठ्या प्रमाणात मिळेल आणि उर्वरित विकास कामं आपल्या माध्यमातून होणार. आणि म्हणून इथं जे काही उमेदवार आहे ते ओळखीचे असतील, सगळ्यांच्या ओळखीचे आहेत, पण त्यांनी आलं, त्यांनी म्हणलं म्हणून आपलं मत आपण वाया घालू नका, एवढी मला कळकळीची विनंती आहे. माझा पाहुणा, माझा मेवणा हे बाजूला ठेवा थोड्या वेळ, विचारांती मतदान आपल्याला करायचं आहे. म्हणून मी पुन्हा सांगते की आपल्या इथले रस्ते, गटारी, लाईट अशी कामं काही ठिकाणची प्रलंबितही असतील. विजू भाऊंनी भरपूर पळापळ करून करण्याचं काम भरपूर केलेलं आहे, परंतु आपण ज्या उद्योग समूहाच्या शेजारी राहतो, संजीवनी उद्योग समूह हा जो प्रभाग आहे, इथून हायएस्ट वोटिंग आपल्या नगरसेवकांनाच नाही तर आपल्या नगराध्यक्षाला सुद्धा हायएस्ट वोटिंग मेजॉरिटीने आपल्याला करायचं आहे. पराग भाऊ अतिशय चांगला मुलगा आहे, धार्मिक गोष्टीची आवड आहे, महाराज आपल्याला कल्पना आहे, आपले त्यांना आशीर्वाद आहेत. सगळे म्हणजे अगदी जंगलीदास माऊली असतील, जनार्दन स्वामी आश्रम असेल, स्वामी समर्थ केंद्र असेल, सगळीकडे त्यांना त्यांचं जाणं आहे, दर्शन आहे, आशीर्वाद ते घेतात. एकदम उमदा तरुण आपल्याला उमेदवार म्हणून मिळाला आहे आणि म्हणून आपण एक चांगल्या उमेदवाराला हायएस्ट वोटिंग आपल्या भागातून आपल्याला द्यायचं आहे. आप देख रहे हैं जनता की नजर, जहां बात होती है हकीकत की.